दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे वाक्य आपण वारंवार ऐकत आलो आणि हे आज आपण वाक्य म्हणण्याचं कारण म्हणजे की डिसेंबर 2024 सालची आपली GST कलेक्शनची संपूर्ण आकडेवारी ही देशासमोर आलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच यावेळी देखील महाराष्ट्राने या संपूर्ण आकडेवारीमध्ये अव्वल क्रमांक पटकावलेला आहे। नंबर 1 आलेला आहे महाराष्ट्र GST कलेक्शन करून केंद्र सरकारला देण्यामध्ये। आता ज्याप्रमाणे एखादा म्हणजे करता पुरुष असतो घरचा किंवा वडीलधारे असतात, ते संपूर्ण घराचा भार पेलत असतात, संपूर्ण जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन ज्याप्रमाणे आपलं घर चालवत असतात, त्याचप्रमाणे आपला महाराष्ट्र हा संपूर्ण भारताचा भार हा जवळजवळ आपल्या खांद्यावर घेऊन एकट्याने प्रगतीपथाकडे भारताला नेण्यासाठी वाटचाल करतो आहे। आता ही वाटचाल कशा प्रकारे आहे, ही नेमकी आकडेवारी काय आहे, हे आपण सर्व या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी निखिल वने, शिवगर्जना महाराष्ट्राची आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। सर्वात आधी आपण जाणून घेऊया की GST म्हणजे नेमकं काय। GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। GST ही एक कर प्रणाली आहे ज्यामार्फत भारतातील सर्व राज्यांमधून तसेच सर्व केंद्रशासित प्रदेशांमधून GST हा गोळा केला जातो, ज्यामधून गोळा झालेला पैसा हा देशाच्या विकासासाठी तसेच इतर अनेक जनकल्याणकारी योजनांसाठी वापरला जातो। आत्ताच भारत सरकारद्वारे GST कलेक्शन संदर्भातील डिसेंबर 2024 साठीची आकडेवारी जाहीर झाली आहे। या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतातून डिसेंबर 2024 मध्ये एकूण 1,32,589 करोड इतका GST गोळा करण्यात आला, ज्यामध्ये आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे आपला छत्रपतींचा महाराष्ट्र हा या संपूर्ण आकडेवारीत 29,260 करोड GST देशाला देऊन संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर राहिला आहे। काय मग आहे की नाही ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट? आता बघा मित्रांनो, संपूर्ण देशातील सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकूण मिळून जो गोळा करून केंद्र सरकारला पाठवलेला GST आहे तो 1,32,589 करोड इतका आहे आणि त्यापैकी एकट्या महाराष्ट्राने जवळजवळ 30,000 करोड इतका GST गोळा करून केंद्र सरकारला पाठवलेला आहे। म्हणजे लक्षात घ्या की एकूण GSTच्या जवळजवळ 22.5% इतका मोठ्या प्रमाणात GST हा महाराष्ट्राने एकट्याने केंद्र सरकारला दिलेला आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारच्या दृष्टीने महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा किती महत्त्वाचं राज्य आहे आणि ते कोणत्या कारणांसाठी आहे याचा आपण यावरून अंदाज बांधू शकतो। आता आपण बघूया की अशी कोणती टॉप 10 ची राज्य आहेत या आकडेवारीनुसार जी GST गोळा करून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात पाठवतात। टॉप 10 राज्यांच्या यादीमध्ये 10वा क्रमांक येतो ओडिशा या राज्याचा। ओडिशा हे राज्य 4,841 करोड इतका GST केंद्र सरकारला पाठवते। त्यानंतर 9व्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल हे राज्य 5,190 करोडसह। त्यानंतर 8वा क्रमांक लागतो तेलंगणा या राज्याचा 5,224 करोड। त्यानंतर 7व्या क्रमांकावर आहे दिल्ली 5,593 करोड। 6व्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश 8,117 करोड। 5व्या क्रमांकावर आहे गुजरात 10,279 करोड। 4थ्या क्रमांकावर आहे हरियाणा 10,403 करोड। 3ऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू 10,956 करोड। 2ऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक 12,526 करोड आणि अर्थात 1 नंबरवर आहे आपला महाराष्ट्र 29,260 करोड। तर ही होती मित्रांनो टॉप 10 ची राज्ये। पण यामध्ये एक थोडासा फरक बघितलात का तुम्ही की क्रमांक 1 वर महाराष्ट्र आहे आणि क्रमांक 2 वर कर्नाटक आहे, पण महाराष्ट्र 30,000 करोड GST पाठवतो आणि कर्नाटक 12,000 करोडचा GST पाठवतो। म्हणजे क्रमांक 1 आणि 2 मध्ये सुद्धा जवळजवळ 18,000 करोड इतकी तफावत आहे नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये। म्हणजेच तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किती पुढे गेलेला आहे। आता आपण बघितली की 10 राज्य टॉपची कोणती होती, आता आपण बघूया की बॉटम 10 राज्य कोणती आहेत जी कमीत कमी प्रमाणामध्ये GST हा केंद्र सरकारला पाठवतात। आता आपण बघूया बॉटम 10 ची राज्ये। यामध्ये 10व्या क्रमांकावर आहे सिक्कीम हे राज्य जे 329 करोड रुपये इतका GST केंद्र सरकारला पाठवते। त्यानंतर 9व्या क्रमांकावर आहे पॉंडिचेरी 228 करोड। 8व्या क्रमांकावर आहे चंदीगड 224 करोड। 7व्या क्रमांकावर आहे मेघालय 150 करोड। 6व्या क्रमांकावर आहे त्रिपुरा 83 करोड। 5व्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश 70 करोड। 4थ्या क्रमांकावर आहे लडाख 65 करोड। 3ऱ्या क्रमांकावर आहे नागालँड 51 करोड। 2ऱ्या क्रमांकावर आहे मणिपूर 46 करोड। 1ल्या क्रमांकावर आहे मिझोराम 28 करोड। म्हणजेच मिझोराम हे भारतातील सर्वात कमी म्हणजेच फक्त 28 करोड रुपये इतका GST कलेक्शन देणारे भारतातील राज्य आहे।
तर मित्रांनो, ही होती बॉटम 10ची राज्य जी GST केंद्र सरकारला पाठवतात. आता आपण बघणार आहोत एक इंटरेस्टिंग फॅक्ट ज्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारला मदत करतोय. कारण आपण एका ठिकाणी महाराष्ट्र ठेवणार आहोत आणि त्यांनी पाठवलेला GST ठेवणार आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी आपण बघणार आहोत की किती राज्य एकत्र आली की महाराष्ट्र इतका GST ते केंद्र सरकारला पाठवतात. चला बघूया. एकीकडे आपण महाराष्ट्र ठेवू जो जवळजवळ 30,000 करोड इतका GST केंद्र सरकारला देतो आणि सर्वात कमालीची बाब म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, केरळ, पंजाब, उत्तराखंड, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा, जम्मू आणि काश्मीर, दादरा नगर हवेली, दीव आणि दमण, सिक्कीम, पॉंडिचेरी, चंदीगड, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, लडाख, नागालँड, मणिपूर, मिझोराम ही एकूण 24 राज्ये मिळून देशाला 30,000 करोड इतका GST केंद्र सरकारला देतात. म्हणजेच 24 राज्ये मिळून 30,000 करोड आणि फक्त एकटा महाराष्ट्र देशाला देतो 30,000 करोड GST. आहे ना थक्क करून टाकणारी गोष्ट. तेव्हा बघितलात मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा नुसता GST कलेक्शनमध्येच अव्वल नाही आहे, तर संपूर्ण देशाचा भार हा आपल्या खांद्यावर नेऊन आपल्या संपूर्ण भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपला महाराष्ट्र झटतो आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण कुठेतरी या गोष्टी ऐकतो ना की महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार, आपल्या हक्काच्या जी काही आस्थापनं आहेत मोठमोठी, ती जेव्हा इतर राज्यांमध्ये पळवली जातात, अशा काही गोष्टी ऐकतो त्यावेळेला मराठी माणसाला, महाराष्ट्रीयन माणसालाही खूप याची खंत वाटते आणि दुःख होतं. कारण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आहे आणि इतर राज्य जी आहे त्यांची देखील प्रगती व्हावी ही महाराष्ट्रातील लोकांची खरंच मनापासून इच्छा आहे. कारण जेव्हा ती राज्य देखील महाराष्ट्राच्या लेवलला येतील त्यावेळेला महाराष्ट्राला, मराठी माणसाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. तेव्हाच कुठेतरी जाऊन एक देश म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करू. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या वाट्याचं न ओरबाडता त्यांचं वैभव तसंच अबाधित ठेवून इतर राज्यांची प्रगती करावी हेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे. तसेच आपला महाराष्ट्र हा नेहमीच देशाला गाईड करत आलेला आहे, एका योग्य दिशेने नेत आलेला आहे आणि तो यापुढेही नेत राहील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. यावेळेला मला फक्त आता छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला एक पिक्चर जो मागील काळात येऊन गेला, मी शिवाजीराजे भोसले बोलतो, या चित्रपटातील एक फेमस झालेला डायलॉग तो मला या ठिकाणी बोलून दाखवावासा वाटतो की गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा. आणि तो गर्व हा फक्त मला नाही असला पाहिजे, तर तुम्हा सर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांना आणि इतर भाषिकही जे स्वतःला महाराष्ट्रीयन समजतात त्यांना देखील असला पाहिजे आणि तो तुम्हाला गर्व नक्कीच असेल अशी मी आशा बाळगतो. तसेच आपला हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणावर शेअर करून जनजागृती करायला विसरू नका. महाराष्ट्राची आर्थिक गाथा घराघरात पोचवायला विसरू नका. मित्रांनो, तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.